पेमेंट स्टॉपचा डाव फसला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला न्यायालयाचा दणका. धनादेश बाउन्स प्रकरणी व्यापाऱ्याला नुकसान भरपाईसह 1 वर्षाची तुरुंगाची हवा खावी लागणार. द्राक्ष व्यवहारातील 9,90,000 रुपयांचा धनादेश बाउन्स प्रकरणी व्यापाऱ्यास 1 वर्षाचा कारावास, 13,31,000ची नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेश दिले. द्राक्ष खरेदी व्यवहारातील 9,90,000 रुपयांचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी सोलापूर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी परमेश्वर दत्तात्रय कोरे राहणार नान्नज, तालुका उत्तर सोलापूर यांना दोषी ठरवत 1 वर्षाचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादी रमेश वामन अवताडे राहणार विरवडे, तालुका मोहोळ यांना 13,31,500 रुपयांची नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयात सादर झालेल्या पुराव्यानुसार फिर्यादी रमेश अवताडे यांनी एप्रिल ते मे 2020 या कालावधीत आरोपीला 22,38,194 रुपयांची द्राक्ष विकली होती. त्यापैकी 12,48,194 रुपये अदा करण्यात आले. मात्र उर्वरित 9,90,000 रुपयांचा देयकासाठी आरोपीने दिलेला धनादेश बँकेत सादर केल्यानंतर पेमेंट स्टॉप्ड बाय ड्रॉवर या कारणानं अनादरित झाला. त्यानंतर कायदेशीर नोटीस बजावूनही रक्कम न दिल्यानं फिर्यादीने परक्राम्य सल्लेख अधिनियम 1881च्या कलम 138 अंतर्गत न्यायालयात दावा दाखल केला. सुनावणी दरम्यान आरोपीने धनादेश हरवल्याचा तसेच फिर्यादीने धनादेशाचा गैरवापर केल्याचा बचाव मांडला. मात्र साक्षीदाराचे जबाब, बँकेचे दस्तावेज आणि इतर पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा बचाव अविश्वसनीय ठरवला. फिर्यादीने कायदेशीर देयकाच्या वसुलीसाठी दिलेला धनादेश आरोपीने जारी केल्याचे सिद्ध झाल्यानं न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस 1 वर्षाचा साधा कारावास आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 357(3) अंतर्गत 13,31,500 रुपयांची नुकसान भरपाई फिर्यादीस 1 महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास अतिरिक्त 1 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर पत्रकार बांधवांशी संवाद साधताना शेतकरी रमेश अवताडे काय म्हणाले पहा. मी द्राक्ष बागायतदार रमेश वामन अवताडे, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी द्राक्ष बाग लावून जवळजवळ 13-14 वर्ष झाले. तर आजपर्यंत मला एवढा मोठा अनुभव आलेला नव्हता. एवढा मोठा अनुभव आल्यामुळं इथं आपली भेट व्हावी अशी झालेली आहे. आणि मला परमेश्वर दत्तात्रय कोरे, गाव नान्नज, उत्तर सोलापूर जिल्हा, तिथलं द्राक्ष व्यापारी त्याने 2017-18 मध्ये माझा द्राक्ष माल घेऊन जाऊन माझ्यावरती विश्वास संपादन करून 19 साली माझा द्राक्ष माल त्यांनी घेऊन जाऊन त्यावेळेस 9,90,000चा त्यांनी मला चेक दिला. आणि त्यांनी मला सांगितलं की हा चेक टाका. मी सांगितल्यानंतर आणि त्यावेळेस चेक टाकल्यानंतर बॉन्ड्स झाला. चेक बॉन्ड्स झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो नान्नज गावामध्ये परमेश्वर दत्तात्रय कोरे यांच्याकडे. तर तिथं गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बाबा चेक बॉन्ड्स झालेला आहे, मला माझी रक्कम दे बाबा. म्हटलं आता काय, आम्ही पण शेती करतो, कष्ट एवढं मोठं करावं लागतं आम्हाला, नवरा बायकोंना वगैरे लेकरांना. तर त्याने काय नाही देत नाही म्हणला आणि भांडण करायला लागला, अंगावरती आला, उड्या मारायला लागला. म्हणजे त्याची भूमिका फार आक्रमक दिसली. त्याच्यानंतर मी काय आपण तिथून डायरेक्ट चेक घेऊन वकिलांकडे गेलो. वकिलांकडे गेल्यानंतर मग निलेश जोशी सर, सोलापूरचे वकील साहेब आहेत, त्याने मग मला मार्गदर्शन केलं. मी पूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आणि तिथून पुढं मग माझी कोर्टाची पायरी चालू झाली. आणि मग कोर्टामध्ये आता 9,90,000चा चेक परमेश्वर दत्तात्रय कोरे यांनी मला दिलेला होता. तर त्याची बँक व्याजदराने म्हणून मला कोर्टाने 13,31,500 रुपये मला द्यायची असं सांगितलेलं आहे.